तुझं? रघु शिंदे. आणि तुझं नाव काय? प्रेम चव्हाण. हवालदार पकडा यांना, दोघांना आत टाका. ए घेऊन जा. हे दोघेही सराईत पाकिटमार आहेत. गेल्या काही दिवसापासून आम्ही यांचा शोध घेत होतो. तुम्ही पकडून दिल्याबद्दल थँक्यू. खूप मोठं काम हलकं केलंय आमचं. नाही सर ठीक आहे ना. ते टॅटूवाला सापडला का साहेब? नाही, आम्ही त्यांचा शोध घेतलाय. काही माणसं पकडलीत आम्ही. हवालदार त्या टॅटूवाले दोघांना घेऊन या. ए दाखव टॅटू दाखव. दाखव रे, हात दाखव. दुसऱ्याने घेऊन जा. हात दाखव रे. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं, या पाकिटमारांना पकडून दिलंय. आम्ही याला नक्की शोधून काढू. ठीक आहे? ठीक आहे. येतो सर. थँक्यू. असं का बघताय? ऐका ना, एक विचारू. आज काही विचार. मला माहिती आहे तुम्ही मनाने खूप चांगले आहात आणि खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं पण तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. प्रेमात आपण नेहमी खरं बोलतो, हो ना? हो. तुम्ही माझ्याशी नेहमी खरं बोलता ना? हो अर्थात. आपल्या नात्यात कुठली लपवाछपवी होत नाही ना? अजिबात नाही. आपलं नातं घट्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कुठल्या प्रश्नाचं? तुमच्यासाठी मी महत्वाची आहे की एखादं सिक्रेट? म्हणजे आज अचानक तुम्ही हे असे प्रश्न का विचारताय? कारण आपल्या रिलेशनशिपमध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी असं मला वाटतं. खरंय? हो ना? हो. मग सांगा ना मला. काय सांगू? दादा आणि सुजयच्या ऍक्सिडेंट बाबत अशी कोणती गोष्ट आहे जी मला माहित नाहीये? दादा काय विचार करतोयस? प्रीती बहिणीला सांगणार नाहीयेस ना? आता कळत नाहीये. मी काय करावं मला नाही सुचत आहे. नाही कळत. दादा दादा हे बघ शांत हो. मला एक सांग, तुझं प्रीती बहिणीवर प्रेम आहे ना? ती तुला कधीच सोडून जाऊ नये असंच वाटत असणार ना तुला? मग आता मी काय म्हणतो ते नाही दादा. घाईत कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो दादा. हे बघ, आज ना उद्या आपण
तिला हे सत्य सांगणार आहोतच, पण आता ही ती वेळ नाहीये. योग्य वेळेची वाट बघणं आता खूप गरजेचं आहे. पण आता तू काहीही करणार नाहीस. स्वराज, दीप बरोबर बोलतोय. आता ना घाबरून तू काही बोलायचं असेल आणि चूक होईल तुझ्या हातनं, त्यापेक्षा ना शांत राहा. आता कशी टापटीप व्यवस्थित दिसतेस बघ. आई पाय पडते. ऑल द बेस्ट. आणि आज पहिला दिवस आहे, उगाच घाबरून जाऊ नकोस हं? सगळ्यांशी नीट वाग. हा, कुणाला उलट उत्तर देऊ नकोस. आई मी शाळेत जाते का ग? हसू दे ग, आईसारखी आई आहे मी. तुम्ही मुलं कितीही मोठी झालात ना तरी काळजी करण्याचं थांबवत नसते. काय आहे ना, मोठ्या माणसात काम करायचं माहित नाही ना, म्हणून जरा काळजी वाटते. पण माझी खात्री, तू व्यवस्थित काम करशील आणि सगळ्यांची मनं जिंकशील. बर, मी काय बोलत बसले. पहिला दिवस आहे ना, उगाच उशीर नको व्हायला. जा तू सावकाश जा.